श्रीमद्भागवत महापुराण की जय। श्री सुखदेव जी महाराज की जय। श्री व्यास जी महाराज की जय। जय जय श्री राधेश्याम। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा ध्येयं सदा परिभवाग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिचिनुतं शरण्यं मृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरधरुणबिम्ब फलाधरुष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखा दरविन्दनेत्रा कृष्णात्परं किमपि तत्त्वमहं न जाने। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर। बोल वृंदावन बिहारी लाल की श्रीमद्भागवत महापुराण की श्री सुखदेव जी महाराज की जय। श्री व्यास जी महाराज की जय। राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे। सगळ्यांनी प्रेमाने म्हणायचं आहे। कोणी हात असे पुढे राधे राधे
कृष्ण भगवान की कला होती सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। परम मंगलमय भगवत स्वरूप देवाची प्रतिवान्मय मूर्ती असणारी अशी ही श्रीमद भागवत महापुराण कथा या ठिकाणी आपल्या या श्री लक्ष्मेश्वर महादेव मंदिर महादेवपट्टी इथं संपन्न होत असलेला असा हा ज्ञान यज्ञ सोहळा सर्वांच्या अथांग अशा ह्या परिश्रमातून गोड असं हे नियोजन सर्व आयोजक नियोजक संयोजक सप्ताह कमिटी सर्व पुरुष वर्ग माता मावल्या या ठिकाणी हे सुंदर अशा प्रकारचं हे नियोजन आणि त्यामध्ये हा कथेचा सुंदर असा योग आज कथेचा दुसरा दिवस आहे। तुम्हाला मी काल एक सूचना केली बघा, आपल्या आपल्या मालकाला सोबत घेऊन या। आणलेत का मालक? बोला मालक घरी आणि तुम्ही इथं। एक बार त्रेता जुग माई शंभु गए को कुंभज ऋषी पाई। त्रेतायुगातली गोष्ट आहे। तेव्हा आमचे शंकरजी निघाले दक्षिण भारताकडं, ज्या ठिकाणी आश्रम होता अगस्त्य ऋषींचा, आणि तिथं आल्यावर त्या ठिकाणी पूजे ऋषी अखिलेश्वर जाणी ऋषींनी पूजा केली शंकराची आणि त्या पार्वतीची। हे अखिलेश्वर आहेत, हे नाही का या ठिकाणी आमच्या आज घरी आले, इथं आमच्या आश्रमात यांनी पदार्पण केलं। आपल्या घरी जर एखादा व्यक्ती आला, अतिथी आला किंवा कोणी पाहुणा आला, अशी आपल्याकडे एक पद्धत आहे, आपण त्याचं आदर आतिथ्य करतो।
बोला राधे राधे. आणि जर तो अतिथी जर असा जर परत गेला ना बाबा, ते काय करतो माहिती का? विनमुख होय अतिथी घेऊन जाय पुण्य संपत्ती. जर अतिथी जर असा जर गेला परत, तर तो काय नेतो सोबत? आपलं पुण्य घेऊन जातो आणि आपली संपत्ती अदृश्य रूपानं, बरं का. पण आपल्याकडे आजकाल ते लोक येता होते, ते नाही का अशी ती पुढं पेटी असते बघा, नवनाथ वाले, काय ते त्यांचा तसा ते मस्त पैकी स्वर पेटीचा नाही का ते मच्छिंद्रनाथ गोरखनाथ बाबा जन्मले उकंड्यात. वाह, आमचं गावाला बरं का नदी आहे, गोदावरी नदी. ते आमच्याकडं तर महाराज लय येतात बघा. आज एक आला का अनिल भाऊ, उद्या लगेच दुसरं येतं बघा. दिवसातून कधी कधी 2-2, 3-3 त्याने पार कदर आणला बायकांना आमच्या गावाकडच्या. आता काय करावं सांगा बरं? यांना परत पाठवावं. शास्त्र काय सांगतं? घेऊन जाय पुण्य संपत्ती. त्याला अतिथी म्हणता येत नाही. तो आपला रोजचा मेंबर आहे. अतिथी म्हणजे कोण? ज्याची यायची तिथी निश्चित नाही, जो कधी तरी येतो, कधी येईल सांगता येत नाही, माहिती नाही, असा व्यक्ती, त्याचं नाव अतिथी. माझा विषय आहे, या ठिकाणी आपण सर्वांनी सहपत्नी कथा ऐकली पाहिजे. एकट्यानं कथा नाही ऐकायची. आणि मी तुम्हाला काल एक गोष्ट बोललो होतो, परत तुम्ही बहुतेक ती गोष्ट मनावर नाही घेतली असं वाटतं. महिलांनी काय पुण्य केलं असं महाराज? यांनी कथा ऐकली, सार पुण्य यांनाच. आणि यांचे मालक त्यांनी कथा ऐकली, त्यांचा अर्ध. वाह, पहा गंमत. एवढं तुमचं मोठं भाग्य आहे बघा. तेव्हा ही कथा जी आहे ती सहपत्नी ऐकावी. या ठिकाणी सुंदर असं हे नियोजन काल आपण सर्वांनी महात्म्य श्रवण केलं. आज या ठिकाणी प्रथम स्कंद इथं आरंभ होत आहे. भागवतामध्ये 12 स्कंद आहेत, 18,000 श्लोक आहेत. याच्यामध्ये याचे वक्ता शुकदेव आहे. ऐकतोय राजा परीक्षिती, कुठं? गंगेच्या काठावरती शुक्रताल येथे. ऐका, सुंदर असा प्रसंग आहे या ठिकाणी. आणि आपल्या मंचावर सुद्धा सुंदर असे सर्व गुणीजन एक एकाहुनी बळी असे सर्व आमचे महाराज मंडळी या ठिकाणी. इकडं आमचे श्री सतीशजी महाराज परंडे हिंगोलीकर, इकडं आमचे जिवलग मित्र श्री पांडुरंगजी महाराज वैरागर. वैरागकर का? या ठिकाणी श्री आमचे पांडुरंगजी महाराज वैरागकर आणि त्यांच्याच जवळ श्री औदुंबरजी महाराज सुरवसे. या ठिकाणी तीनही कलाकार आमचे महाराज मंडळी गुणवान, इथं सर्वांचं स्वागत आहे. इकडं आमचे श्री अनिलजी
तेलघणा या ठिकाणी ज्यांचं आमच्यावर खूप नितांत प्रेम आहे बघा. तुम्ही इकडे पुढे या भाऊ. आणि आपली ही कथा जे शूट करत आहेत असे या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके भास्करजी केंद्रे ते चालू आहे का? सुंदर इथं अशा प्रकारचा हा प्रसंग ज्यांची इथं सुंदर अशी सिस्टीम आहे. काय नाव त्यांचं? गुरुदेव मंडप. खूप सुंदर असं हे नियोजन आहे. या ठिकाणी सर्व आयोजक नियोजक संयोजक सप्ताह कमिटी इकडं आमचे श्री राजकुमारजी दरगड साहेब असतील माझ्या पाठीमाग. तुम्ही इकडं लई लांब बसले. महाराजजी या पुढं तुम्ही इकडं. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधेश्याम. या कथेमध्ये प्रथम मंगलाचरण केलं. जन्माद्यस्य तोन्वयादितरत चार देशभिज्ञ स्वराट तेने ब्रह्मनिदाय आदि कवये मह्यन्तिय सूरय तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. ग्रंथकाराने पहिलं मंगलाचरण केलं. आपल्यामध्ये अशी एक परंपरा आहे, श्रेष्ठांची परंपरा आहे. आपण कोणतंही कार्य करताना पहिल्या सुरूला देवाला वंदन करतो का नाही? तमाशामध्ये पण पहिला काय असतो? गणपती असतो. तसं या ठिकाणी आपण वंदन करू गणपतीला. प्रथम तुला वंदितो कृपाळा. प्रथम तुला वंदितो गणपतीचं पहिलं वंदन केलं. या ठिकाणी ग्रंथकार पुढं वंदना करतात. कुणाची? सत्याची. इथं एक प्रश्न पडतो आपल्या सर्वांना. भागवतामध्ये कृष्णाची कथा सांगितली.
इथं ग्रंथकार नेमकं कृष्णाय परम धीमहि असं नेमकं का नाही म्हणले? असा अर्थ असा आहे बघा, सत्य म्हणजे काय? हाच परमात्मा आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा दावियला जगताकार. आपल्या पैशावरती एक नाव असतं बघा, सत्यमेव जयते, बरं का? त्याचा अर्थ असा होतो, ह्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत, 3 शब्द. पहिला आहे सत्य, दुसरा आहे एव, सत्यम एव जयते. त्याचा अर्थ असा होतो, काहीही झालं तर शेवटी सत्याचाच विजय होत असतो. एक दिवस ऐका, सत्य परेशान हो सकता है पर सत्य कभी पराजित नहीं होता. धर्माला एक वेळेस ग्लानी येते परंतु धर्म कधी बुडत नाही. परमात्मा हा सत्य स्वरूप आहे, देव. ऐका, त्याला सत्यम शिवम सुंदरम, त्याला असं म्हणल्या गेलं देवाला. ते ऐका, तो परमात्मा कसा आहे? सत्य स्वरूप असल्यामुळं या ठिकाणी ग्रंथकार म्हणतात सत्यम परम धीमहि, वंदना केली. आणि पुढं या ठिकाणी याचा अधिकारी सांगितला. या ग्रंथाचा प्रत्येक गोष्टीचा काय असतो? एक अधिकारी असतो बघा. या ठिकाणी हे जे पुराण आहे याचा अधिकारी कोण आहे? महाराज ऐका, धर्म प्रोजित कैत ओत्र परमो. यात एक शब्द आला, निर्मत्सराणाम सताम. 6 दोष आहेत: काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. ऐका, आणि याच्यामध्ये मत्सर ज्याच्या मनामध्ये आहे तो व्यक्ती याचा अधिकारी नाही. का? मत्सर म्हणजे मत्तः सरति इति मत्सरः, माझ्या पुढं जायला लागला. एखाद्याची प्रगती न देखवणं याला मत्सर असं म्हणतात. 2 शेतकरी बरं का साहेब, एकाचं उत्पन्न आहे, ऊसाचं उत्पन्न एकरी 80 टन आणि दुसरा 40 टन काढतो. आता मला सांगा, ज्याचं उत्पन्न आहे 40 टन एकरी, त्या माणसानं काय करायला पाहिजे? त्यानं आपलं काय चुकायलंय त्यानं ते पहिलं पाहावं. त्यानं त्याला विचारावं, तू नेमका असं काय करतो नेमकं? मला सांग बरं. का यानं असं करावं? एके दिवशी गेला रात्री नाही का डबी घेऊन, दिलं ते असं केल्यानं काय होईल? यानंही प्रयत्न करावा, यानंही त्या ठिकाणी आपलं काय चुकत आहे हे पाहावं. आणि असा जो मत्सर नावाचा विकार ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे तो व्यक्ती याचा अधिकारी नाही. ज्याचे सर्व दोष निघून गेले, ज्याचं मन पवित्र आहे, ज्याचं अंतःकरण असं पवित्र आहे, त्याच्या मनामध्ये ईर्ष्या नाही, तो व्यक्ती याचा अधिकारी आहे. आणि पुढं 3 श्लोकामध्ये हा जो ग्रंथ आहे याचं स्वरूप सांगितलं. भागवतकार सांगतात, निगम कल्पतरो गलितं फलं शुकमुखाद मृतद्रव संयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरो रसिका भुवि भावुका. ग्रंथकार सांगतात, हा ग्रंथ कसा बनला? अरे हा सामान्य ग्रंथ नाही. भागवत म्हणजे काय आहे? भागवत म्हणजे हे एक वाघिणीचं दूध आहे बघा. भागवत हे सामान्य गोष्ट नाही. या ठिकाणी
आपण म्हणतो ना आरतीमध्ये, ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मन पूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. असा ग्रंथ आहे जो आपलं जन्म आणि मरण पूर्णपणे संपवून टाकतो, जो आपला उद्धार करतो. हे उद्धाराचं एक साधन आहे. भागवत म्हणजे या ठिकाणी आपल्याला अमर बनवतं, आपली एरझार संपवतं, त्याचं नाव भागवत. आणि या कथेमध्ये हे ग्रंथ नेमका कसा आहे त्याचं स्वरूप सांगितलं. निगम कल्पतरो गलितम फलम. निगम म्हणजे वेद आणि आगम म्हणजे शास्त्र. वेदाचं हे एक परिपक्व असं फळ आहे. बोला राधे राधे. आणि या फळाला काय झालं, शुकदेव रूपी पोपटाची चोच लागली. पक्षानं खाल्लेलं फळ जे असतं ना महाराज, ते अत्यंत गोड असतं बघा. शुक मुखाद आणि हे असं गोड बनलं हे फळ. इथं पुढं ग्रंथकार म्हणतात, पिबत भागवतम रसमालयम. तुम्ही हे फळ प्या. मला सांगा, फळ खातात का फळ पितात? चला बोला लवकर. फळ आम्रम खादती का आम्रम पिबती? खादती. बरोबर आहे. माऊलींची कृपा आहे आमच्या महाराज लोकांवरती. आम्रम खादती अपितु पिबतीन. इथं काय शब्द आहे, पिबत भागवतम. तुम्ही आज लय दिसताकडे शांत शांत शांत. का बरं एवढे शांत? थोडं पुढे येता का जरा? का असंच बरं आहे? बरं बसा, काय अडचण नाही. पण असं कथेमध्ये नाही का, असं मांडी घालून बसा बरं का. पाय वगैरे वय करू नका. असं ते छान प्रकारे असं सुंदर असं पद्मासन लावायचं बघा कथेमध्ये. मस्त पैकी अशी एकदा मांडी घालायची, शेवटलाच मोडायची. माझं लक्ष असतंय बरं का कोण मांडी मोडतंय. तुम्ही म्हणता महाराज तुम्हाला रोजचा अभ्यास आहे. असा विषय नाही. आपण जर आपल्याला सवय लावली तर काही अडचण नाही बघा. माणसाला वाईट सवय लय लवकर लागते आणि चांगली सवय लवकर लागत नाही. उलट आहे बरं का. ऐका, हे दोघांचं उलट खात आहे. वाईट सवय लवकर लागते, चांगली लवकर लागत नाही बघा. आणि वाईट लवकर मोडत नाही. म्हणजे हे उलटच आहे. बोला राधे राधे. या ठिकाणी इथं एक शब्द आहे, पिबत भागवतम. तुम्ही हे फळ प्या. जर इथं खा असं म्हणलं असतं तर या ठिकाणी एक दोष आला असता बघा. तो दोष म्हणजे कोणता? त्याज्य दोष. आपण आंबा खातो, आंब्याच्या वरची साल आपण फेकून देतो, आतली कोय आपण काय करतो? फेकून देतो का नाही? तसं या ठिकाणी या ग्रंथामध्ये टाकून देण्यासारखी अशी कोणतीच गोष्ट नाही. म्हणून इथं ग्रंथकार म्हणतात, पिबत भागवतं रसमालयम मुहुरहो रसिका भुवि भावुका. या पृथ्वी लोकावर जे कोणी रसिक लोक आहेत, जे कोणी भाविक लोक आहेत,
या ठिकाणी त्यांनी काय करायचं आहे? ऐका ऐका भाविक जन, ऐका ऐका भाविक जन, ऐका ऐका भाविक जन. या पृथ्वी लोकावर जे भाविक लोक आहेत त्यांनी ही कथा ऐकायची आहे. आणि याच कथेमध्ये आता तो मुख्य प्रसंग आरंभ होतो. ज्या ठिकाणी आपण ही कथा आरंभ केली काल, नैमिषे निमिष क्षेत्रे ऋषय शोनकादय सत्रम स्वर्गाय लोकाय सहस्र सममासत. ग्रंथकार म्हणतात नैमिषारण्यामध्ये एकदा 88,000 ऋषी लोकांनी यज्ञ आरंभ केला आणि दिवसभर हे ऋषी लोक यज्ञ करून अशा प्रकारे थकायचे. आणि त्या सभेमध्ये एके दिवशी सूतजी आले आणि त्या ठिकाणी सर्वांनी उठून त्यांचं असं स्वागत केलं, बोला राधे राधे. आणि पुढं सुंदर अशी कथा येते बघा. त्या शौनकजी ऋषीने सुतांना काही प्रश्न केले. त्यातला पहिला प्रश्न असा होता की महाराज, या कलियुगामध्ये जीवांचा उद्धार कशाने होईल? प्रश्न ऐकून घ्या. हे प्रश्न म्हणजेच ही भागवत कथा आहे बरं का. दुसरा प्रश्न केला, अनेक प्रकारचे कर्म आहेत महाराज, भूरी भूरी कर्मानी. अनेक कर्म आहेत, अनेक मार्ग आहेत. योग मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे. नेमकं काय करावं तुम्ही आम्हाला सांगा म्हणे. आणि मग या ठिकाणी पुढं सुंदर अशी पुढं कथा येते. या ठिकाणी या कथेमध्ये मानवाचं कल्याण कशाने होईल हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे अनेक प्रकारचे कर्म आहेत. तिसरा प्रश्न आहे सूत जानासी भद्रंते. देवाने या पृथ्वी लोकावर जो कृष्ण अवतार घेतला तो तुम्ही आम्हाला विस्तार करून सांगा. चौथा प्रश्न आहे बघा, देवाचे अनेक जे अवतार आहेत आम्ही तुम्ही आम्हाला ते विस्तार करून सांगा प्रत्येक अवतार. आणि या ठिकाणी शेवटचा प्रश्न अशा प्रकारचा आहे की महाराज, जेव्हा परमात्मा इथून निघून गेला आपल्या धामाला वैकुंठ लोकाला, तेव्हा या ठिकाणी धर्म नेमका कोणाला शरण गेला? असे हे 5 प्रश्न केले आणि याचंच उत्तर म्हणजे ही भागवत कथा आहे. मग पुढे सुतांनी त्या ठिकाणी आपले गुरुदेव, आपले गुरुवर्य ते म्हणजे शुकदेवजी महाराज, त्यांनी त्यांना प्रणाम केला. यं प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातर जुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदो तं सर्वभूत हृदयं मुनिमानतोस्मि. सूतजी म्हणतात, माझे गुरुदेव शुक महामुनी
जे आपल्या आईच्या गर्भामध्ये एक नाही दोन नाही किती 12 वर्ष राहिले, त्यांनी या ठिकाणी त्यांची कथा सांगितली. एकदा काय झालं बघा, कृपया आपसमध्ये बोलायचं नाही कथेमध्ये हा. आणि जर तुम्ही कथेमध्ये आपसमध्ये असं बोललात ना, तर मी तुम्हाला कालच सांगितलंय बघा काय होईल हो. कोणाला कोणाला व्हायचंय मग हात वरती करा बरं, असं एकदा बघू द्या बरं. अरे वा, बोला राधे राधे. कीर्तनी बडबड करील जो कोणी. पुढं काय, हा बेंडकुळीच्या जन्माला जावं लागतंय बघा. पुरुष असेल तर त्याला नर, आणि जी स्त्री आहे त्यांना ऐका. एकदा काय झालं, कैलास लोकात आमचे देवर्षी नारद गेले. शंकरजी घरी नव्हते आणि ती पार्वती घरी होती बरं का. कैलासामध्ये नारदजी कसं आहे आपलं निघाले मा सुंदर प्रकारे, नारायण नारायण अशा प्रकारे आपला तो विना घेऊन, विना वाजवत वाजवत छान प्रकारे. आणि तिथं गेल्यावर त्यांनी प्रणाम केला, पार्वतीला नमस्कार केला. माते नमस्कार. पार्वतीजी म्हणली, नारदा तू इकडं आज बरंच येणं केलंस रे. नारदजी म्हणले, आलो. कुठं गेले शंकर? पार्वती म्हणे, गेले बाहेर काही कामानिमित्त. यांनी प्रश्न केला पार्वतीला, तुम्हाला या जगतामध्ये सर्वात जास्त काय आवडतं? तुम्हाला कोण आवडतं? आता एका विवाहित स्त्रीला जर तुम्ही असा प्रश्न केला, ती काय सांगेल? पार्वती म्हणली, माझी भोलेनाथ, माझा लक्ष्मेश्वर मला प्राणापेक्षाही जास्त प्रिय आहे. आता याचं नावच काय? कळीचा. बोला की बाबा मोठ्यानं जरा, कळीचा. म्हणूनच ह्या बायका बहुतेक आपल्या लेकराचं नाव नारद ठेवत नाहीत. बघ ती चॅप्टर लोक आहे, बरोबर आहे. नारदजी महाराज त्या ठिकाणी पार्वतीला म्हणतात, खरं प्रेम आहे तुमचं? ती म्हणली, अरे नारदा, असलं काय तू मला विचारतोयस? माझ्या मालकावरती माझं खूप प्रेम आहे. माझे पतिदेव भगवान शंकर मला प्राणापेक्षाही खूप प्रिय आहेत. आणि मग त्या ठिकाणी तिला नारदजी म्हणतात, बर मग एक सांगा, त्यांच्या गळ्यात जी नरमुंडाची माळा आहे ती नेमकी कोणाची मुंडकी येते? पार्वती म्हणली, ती तर काय मला माहित नाही इकडे. मग कसला असलं प्रेम तुमचं? मग कसला असला पती? नावच काय याचं? नारद. कळला का नारद? लावली बघा इथे ना अशा प्रकारे. आज पार्वती म्हणली, ती तर काय माहित नाही म्हणली. नारदजी म्हणले, तुमचं त्यांच्यावरती खरं प्रेम आहे देवी, पण त्यांचं नाही म्हणे. आणि जर असेल तर ते तुम्हाला सांगतील म्हणे ह्या नेमक्या कोणाच्या मुंडक्याच्या माळा आहे. आणि ते निघून गेले नारदजी. पार्वती रुसली की हो. पुन्हा आले आमचे शंकरजी आणि त्या ठिकाणी पार्वती रुसलेली आहे. बाल हट्ट, स्त्री हट्ट
हे असे हट्ट आहेत बघा, याला इलाज नाही. लेकरा नाही का, मुलाकडं हे शस्त्र आहे, त्याला माहित आहे आपण रडलं तरच आपल्याला वस्तू मिळते. लहान लेकरू रडत एखादी वस्तू आपण त्याला नाही दिल्यावरती. आणि स्त्रियांचंही काम असंच आहे बघा, जर त्याने मनाव घेतलं मग काय करणार. रुसली महाराज ती पार्वती बोलत नाही, काही नाही. आणि तिला ते पतिदेव म्हणतात, पार्वती अगं बोल की. ती म्हणे, तुमच्या गळ्यात जी माळ आहे ना, मुंडक्याची माळ, नेमके हे कोणाचे मुंडके आहेत गळ्यामध्ये? शंकरजी म्हणले, देवी तू मला आतापर्यंत कधी हा प्रश्न केला नाहीस, आणि आज नेमकं तुला झालंय काय असं? शंकरजी म्हणले, अरे इथं तो नक्की तो नारद आला होता कडे आपल्या घरी. पार्वती म्हणली, ते सोडा, ते काही मला सांगू नका म्हणे. मला पहिलं एवढं सांगा, नेमके हे कोणाचे मुंडके आहेत? तेव्हा शंकरजी आपल्या त्या पत्नीला सांगतात, अगं हे कोणी नाही दुसरं तिसरं, हे तुझेच मुंडके आहेत म्हणे. पार्वती म्हणली, असं एवढ्या वेळेस मेले का म्हणे मी? ते म्हणले, हो देवी तुला मरण आहे, मला मरण नाही. मी अजन्मा आहे, मी अजर अमर आहे. मग पतिदेव नेमकं तुम्ही असं नेमकं काय केलंय, काय खाल्लंय नेमकं सांगा. शंकरजी म्हणले, देवी मी अमर कथेचं पान केलंय म्हणे, मी अमर कथा ऐकली आणि मी अशा प्रकारे अजन्मा आहे. पार्वती म्हणली, मलाही ती कथा ऐकायची आहे. शंकरजी म्हणले, अरे देवा आता हे काय झालं नवीनच सुरू, स्त्री काय ऐकत नाही, मला ऐकायची कथा. शंकर म्हणतात, देवी त्याचे नियम लय कडक आहेत, कथेचे नियम, कथेमध्ये बोलाय जमत नाही. पहिला नियम, कथेमध्ये असं शांत असं मांडी घालून बसावं लागते 3-4 तास. उपवास, एकच चित्त, मनावर पूर्णपणे नियंत्रण. हे सर्व तुला शक्य आहे का? पार्वती म्हणली, काही अडचण नाही स्वामी, मला तुम्ही ती कथा सांगा. आणि मग चला म्हणले, आता अमरनाथ येते. आणि तिथं गेले महाराज आमचे भगवान शंकर, त्या आपल्या पत्नीला घेऊन अमरनाथ येथे. आणि त्या ठिकाणी मी कथा आरंभ केली, ती म्हणजे ही अमर कथा. पण आठ अशी मांडली की देवी तू मध्ये मध्ये असं असा आवाज द्यायचा, हुंकारा भरायचा मध्ये मध्ये. आणि शंकर अशा प्रकारे त्याने ही कथा आरंभ केली, नेत्र बंद केले आणि कथा सांगताय महाराज, अमर कथा. पुढं पार्वती ही कथा ऐकत आहे. 10 स्कंद सांगितले आणि 3ही ऐकले. या ठिकाणी पुढं नाही का ते जे 9 स्कंद नाही का, 8 स्कंद सांगितले, पुढे जे 9वाचे स्कंद आहे त्या ठिकाणी ते जे चरित्र आहे रामाचं. आणि तिथं हा विषय आल्यावरती ती पार्वती माता जी आहे ती झोपी गेली बघा. कथेचं आणि झोपीचं एक असलं नातं आहे ना, ही झोप कथेमध्ये बराबर इथं येणारच बघा. म्हणजे मग तुम्ही झोपा असं याचा अर्थ घेऊ नका, नाही तर बस अपने काम की चीज तो सब लोग ढूंढते हैं. याचा अर्थ असा नाही की तुम्ही आता मस्त खराटी मारा. आणि मग तेव्हा त्या ठिकाणी सुंदर अशी ती कथा आरंभ झाली. रामाची कथा महाराज.
चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् आदो राम तपोवनादिगमनम् हत्वा मृगं काञ्चनम् वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं. आणि सुंदर अशी ती रामकथा सांगताय आमचे भगवान शंकर. पार्वती हू हू करत आहे आणि त्या ठिकाणी पुढं ही पार्वती झोपी गेली बा कथेमध्येच. त्यांच्या पाठीमागे एक पिल्लू होतं पोपटाचं, लहान असं ते शुक. त्याला प्रश्न पडला आता कथा संपदेकडे. त्यानं काय केलं, त्यानं ते हुंकारा भरायला सुरुवात केली. ते असं हू हू असं म्हणू लागलं. 10वा स्कंद झाला, 11वा स्कंद झाला, पुढं 12वा जो स्कंद आहे तो या ठिकाणी सांगितल्यावरती मोठ्यानं महाराज जयकार लावला शंकर. कुंडली गवर्धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तेव्हा ही पार्वती तिला जाग आली आणि ती म्हणली पतिदेव. झाली कथा. अरे हे तू काय केलं आतापर्यंत? 10 स्कंद ते 9 स्कंद जे आहेत ते ऐकले म्हणे स्वामी मी. आणि पुढं त्या ठिकाणी तिचे रामकथा आहे ना, त्यामध्ये यज्ञ केला म्हणे दशरथाने. पण पुढं काय झालं नेमकं ते मला काहीच माहिती नाही म्हणे स्वामी. अरे मग ते नेमकं कोण होतं असं ते ज्यानं तिथं हुं करू लागलं. शंकर माग पाहताय वळून, त्या ठिकाणी असं एक ते शुक लहान असं एक पिल्लू होतं पोपटाचं. शंकरजी म्हणले अरे यानं चोरी केली आपल्या कथेची, हा चोर आहे, याला दंड देणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि याने आपल्या असं हातामध्ये ते त्रिशूळ घेतलं आणि याच्या मागे लागलं. ते लहान असं ते शुक पुढं धावत आहे, माग शंकर धावत आहे. असं धावत ते पुढं व्यासांच्या आश्रमात आलं. आणि त्यांची जे पत्नी आहे त्यानं आपल्या योगाच्या द्वारे तिच्या आतमध्ये प्रवेश केला त्या लहान अशा त्या शुकानं. आणि पुढं त्यांना ते व्यासजी म्हणतात, अहो महाराज तुम्ही तर शंकर आहात, तुम्ही तर शिव आहात. शिव म्हणजे जो कल्याण करतो, शंकर म्हणजे जो शम म्हणजे कल्याणम, शमम कल्याणम करोति इति शंकरः. जे जीवाचं कल्याण करतो त्याला शंकर असं म्हणतात. बोला राधे राधे. सर्व देवांमध्ये असा एकच देव आहे जो लवकर प्रसन्न होतो, त्याचं नाव महादेव. याला आशुतोष म्हणल्या गेलं. आशुतोष म्हणजे आशु तुष्यति इति आशुतोष. आशु म्हणजे शीघ्र, लवकर, जो प्रसन्न होतो त्याचं नाव आशुतोष भगवान. शंकरजी त्यांना सर्वात प्रिय काय आहे? हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा,
पानाची हे भोळ्या भगवान की, लक्ष्मीश्वर भगवान की जय जय श्री राधेश्याम। व्यासजी म्हणतात शंकराला, महाराज तुमचं नाव शिव आहे? अंकुश आहे।
या ठिकाणी गायनाचार्य कीर्तनकार आदरणीय श्री आमचे अंकुशजी महाराज पुरी या ठिकाणी आलेले आहेत। इथं बाबांचं स्वागत आहे। मंचावर खूप पाठांतर आहे त्यांचं, खूप गोड त्यांचा आवाज सुद्धा आहे। ह्या वयामध्ये एवढं सुंदर आवाज आहे, एवढं सुंदर नाही का पाठांतर आहे। आपल्या वयात कसे असतील? आपला प्रसंग आहे या ठिकाणी। व्यासजी म्हणतात, अहो तुम्ही नका त्याला मारू, ते लहान आहे, बालक आहे, हे तुम्हाला शोभत नाही। आणि तेव्हा शंकरजी महाराज त्या ठिकाणी व्यासांना त्यांनी असा नमस्कार केला। नमस्कार केला असं म्हणलं की सर्वांनी नमस्कार करत जा। त्या पाठीमागच्या 4च महिला बर का, त्याने उठून नृत्य केलं। बाकीच्यांना काही सुतक पडलंय का बरं? सर्वांनी आनंद घ्यायचा आहे कथेचा। सर्वांनी या ठिकाणी नृत्य करायचं आहे। अंकुश महाराज एखादी ती वरात असू द्या बरं, कसे लोक नसतात तिथं बरोबर कंबर हलते। कथेमध्ये नाही बरं का। बोला राधे राधे। कथेमध्ये नाचावं, कथेमध्ये गायन करावं। गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने। आमचे संत म्हणतात या ठिकाणी देवाच्या दारामध्ये माणसानं कधीही लाज नाही बाळगायची। इथं नाचायचं, इथं उड्या मारायच्या, या ठिकाणी गायन करायचं। रामकृष्ण टाहू नित्य फोडी। शंकरजी परत निघून गेले आणि पुढं त्या व्यासांच्या त्या पत्नीच्या गर्भामध्ये ते बालक, एक नाही दोन नाही, किती महिने महाराज? ब्राह्मणाचे पोर एका खेळासी घाले, ब्राह्मणाचे पोर एका खेळासी घाले। 12 वर्ष जगाले, 12 वर्ष जगाले, 12 वर्ष जगाले, वर्ष जगाले। आपसी रावत बाहेर आले, आपत बाहेर आले, एकावत बाहेर आले, आपत बाहेर आले। नागेच पळून गेले, ऐक खेळ्या तुला मी सांगतो, ऐक खेळ्या सांगून किती वर्ष? एक नाही, दोन नाही, तीन नाही, आपण किती वर्ष होतो? 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्याची घाई। वंशाच्या दिव्या पायी नको पंक्ती विजवू आई। किती महिने होतो आपण? 9 महिने 9 दिवस महाराज। पण आमचे शुकदेवजी मात्र किती? 12 वर्ष लपाले रे बाळ, काही ते बाहेर येतच नाही। आणि मग तेव्हा आमच्या व्यासांनी त्याला विनंती केली, अरे बाहेर ये, तुझ्या आईला त्रास नको देऊ बाळा। शुकदेवजी म्हणतात, योग्यांची भाषा आहे ती, नाही नाही पिताजी,
बाहेर नको मला. हे जगत कसं आहे? हे जगत मायावी आहे. या ठिकाणी मी जर आलो तर देवाची माया मला ग्रासून टाकील, मला परेशान करील, मी या माया जाळामध्ये अडकेल. नको म्हणे मला. आणि मग त्या ठिकाणी ते बाळ काही बाहेर येत नाही. तेव्हा भगवंताने त्यांना असं वचन दिलं, दैवीशा गुणमयी मम माया दुरत्य. अरे तू बाहेर येशील का? तुला माझी माया काही करणार नाही, मी तुला असं वचन देतो. आणि मग तेव्हा ते लेकरू जे आहे, ते बाळ जे आहे, शुकदेव बाहेर आले महाराज. परंतु एकही क्षण ते तिथं थांबले नाही. कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे. कुठं गेलं ते? वनामध्ये निघून गेले. अशा शुकदेवांना मी प्रणाम करतो, नमस्कार करतो. नमस्कार सर्वांनी करत जा. हा. आणि मग या ठिकाणी सुतांनी पुढे सुंदर अशी ही कथा आरंभ केली. या कथेमध्ये पहिला प्रसंग आहे व्यासांचा असंतोष. एक वेळेस यांना असंतोष झाला व्यासांना. दुखी आहेत. अनेक पुराण लिहिले, वेद, उपनिषद, भगवद्गीता, बरंच काही लिहिलं महाराज. परंतु मनाला समाधान नाही. मनाला समाधान मिळालं. कुठं आहे महाराज समाधान? सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. संसारामध्ये समाधान नाही बघा. कितीही काही करा, बंगले बांधा, गाड्या घ्या, मोटरा घ्या, शेती घ्या, ही धावाधाव संपणार नाही. कुठं आहे समाधान? कथेमध्ये आहे समाधान. आणि त्या ठिकाणी एके दिवशी आमचे देवर्षी नारद तिथे येतात. नारायण नारायण असं भजन करत करत व्यासांना म्हणतात, महाराज तुम्ही असे एवढे दुखी का नेमकं? व्यासजी म्हणले, अरे नारदा, मनोनी महाभारती नाही, ते नोहेची लोकिती, एने कारणे मनिपे पाही, व्यासोच्छिष्ट जगत्रय. एवढं सर्व काही लिहिलं म्हणे मी, पण माझं मन जे आहे ते अतृप्त आहे. 17 पुराण लिहिले म्हणे, अजून हे जन्माला यायचं राहिले आपा, आणि आलं नाही. पण माझं जे मन आहे, अरे नारदा, ते दुखी दुखी आहे, उदास आहे म्हणे. काय करू मी? नारदजी म्हणले, काय करा, फक्त आता एक देवाची अशी विशुद्ध गोड कथा लिहा म्हणे. आणि मग तेव्हा व्यासांनी हा ग्रंथ लिहिला, ते म्हणजे भागवत महापुराण. बोला राधे राधे. एक असतं पुराण आणि एक असतं महापुराण. बाकीचे 17 जे आहेत ना, ते पुराण आहे. पुराण म्हणजे काय महाराजजी? पुरा न भवती, जे कधी जुनं होत नाही त्याचं नाव पुराण. आणि महापुराण म्हणजे काय? ज्याच्यामध्ये 10 लक्षण आहेत. कोणते कोणते महाराज? अत्र सर्गो विसर्गश्च स्थान पोषण ओतय. 10 लक्षण जे युक्त आहे त्याला महापुराण असं म्हणतात. भागवत हे नुसतं पुराण नाही, हे महापुराण आहे, ऐका. आणि मग हे अशा प्रकारे हा ग्रंथ लिहिला. याची रचना कुठं केली? ब्रह्मनद्यां सरस्वत्यां आश्रम पश्चिमे तटे क्षम्या प्रासयिति प्रोक्तं ऋषीणां सत्रवर्धनम्.
बद्रीनाथ येथे व्यासांचा आश्रम आहे, त्याचं नाव आहे शम्याप्रास आश्रम. आणि तिथं यांनी हे पुराण लिहिलं, भागवत महापुराण, जे 12 स्कंधानं युक्त आहे. त्याच्यामध्ये 18,000 श्लोक आहेत. अशी ही कथा लिहिली. मग आता म्हणे हे नेमकी द्यायची कोणाला, त्यांना प्रश्न पडला. आणि तेव्हा यांच्या समोर फक्त एकच चित्र उभं राहिलं, ते म्हणजे शुकदेव महामुनी. पण शुकदेवजी बाहेर गेले होते, वनात गेले होते. आता नेमकं त्यांना आणायचं कसं? व्यासांनी आपले 2 शिष्य पाठवले आणि तिथं हे शिष्य गेले त्या वनामध्ये. आणि त्या ठिकाणी त्यांनी असा एक श्लोक गायला बघा. वरहावीडं नटवर वपुः कर्णयो कर्णिकारं बिभ्रतवासं कनककपीशं वैजयंतीं च मालां. श्लोक कानावरती पडल्याबरोबर शुकदेवांची समाधी भंग झाली आणि एका गिरीकंदरेमध्ये ध्यानस्थ असे ते शुक महामुनी बाहेर आले. पाहतायत, अरे एवढा सुंदर श्लोक नेमका कोणी गायला असेल राव? तिथं कोणीच नाही. आणखी परत गेले त्या गुफेमध्ये. काही दिवस गेले अजून. परत महाराज व्यासाने आपले शिष्य पाठवले वनामध्ये आणि त्यांनी परत एक श्लोक गायला. अहो भगीयं सणकालकूटं जिघांसया पाय यदपि साध्वी लेभे गतिं धातृचितां ततोऽन्यं कं वा दयालो शरणं व्रजेम. श्लोकांचे अर्थ तुम्हाला मी सांगत बसत नाही. याचा भाव असा आहे, ज्याला मारण्याकरता साक्षात नाही का ती एक स्त्री आली होती, पूतना, बकीयम, बकासुराची ती बहीण होती, म्हणून तिला इथं शब्द आला बकीयम. इयम बकी, ती बकी, तिचाही देवाना उद्धार केला. आमचे माऊली म्हणतात, तुवा सनकादिकाचे निमाने सायुज्य संरसोदितला पुतणे जीविषाचे निस्तनपाने मारू आले. अरे देव एवढा कृपाळू आहे, देव एवढा उदार आहे, त्याला नेमका जीव का, त्याला जीव नाही का, जात नाही शरण. आणि हे शब्द कानावरती पडल्याबरोबर शुकदेवजी म्हणले, अरे त्या दिवशी बी असेच कोणीतरी दोघं इथं आले होते आणि त्यांनी श्लोक गायला. आता हे सजग आहे, सावध आहेत. शुकदेवजी असे गडबडीने उठले आणि त्याने त्यांना असं पकडलं. अरे तुम्ही कोण आहेत, तुमचं नाव सांगा. ते शिष्य म्हणले, आम्ही व्यासांचे शिष्य आहेत म्हणे महाराज. मला असे काही 10-5 श्लोक शिकवा ना. ते म्हणले 10-5? अहो आमच्या गुरुकडे असे हजारो श्लोक आहेत, जसं आमच्या आप्पाकडे नाही का असे हजारो भजन आहेत बघा. आप्पा म्हणजे आमचे एक्सपर्ट माणसं. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. बोला राधे राधे. आमचे आप्पा म्हणजे खरंच गुरुस्थानी असणारी. आम्ही सकाळी ऐकलं बघा, आप्पा ते भजन आम्हाला बसत नाहीत. गुरु परमात्मा परेशु
परमात्मा परेशो ऐसा जाता दृढ विश्वास गुरु परमात्मा परेशो गुरु परमात्मा परेशो गुरु परमात्मा परेशो गुरु परमात्मा परेशो ऐसा जाचा दृढ विश्वास गुरु परमात्मा परेशो गुरु परमात्मा परेशो. गुरुस्थानी असणारे आमचे आप्पा आहेत महाराज. सकाळी आम्ही बघितलं बघा, ते तेलघनचे लहान लहान असे मुलं आप्पा त्यांना शिकवत आहेत. खूप टाइम लागतो बाबा. एक लहान अशा लेकरांना शिकवायला खूप वेळ लागतो. त्यांची बुद्धी लहान असते, त्यांना कळत नाही, आणि त्यांच्यामध्ये आपलं ज्ञान घुसवणं एवढं सोपं नाही. खूप आनंद वाटला खरंच. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, आमच्यावरती पुत्रवत प्रेम करतो बरं का आप्पा. त्याला कुठला आळस नाही, कुठला कंटाळा नाही महाराज, नाही का. बोला राधे राधे. शुकदेव म्हणतात, आम्हाला असे काही 10-5 श्लोक शिकवा. शिष्य म्हणले, महाराज चला आमच्या गुरुदेवांकडं. आणि निघाले बघा. आणि आता पुढं त्या ठिकाणी त्या आपल्या मुलाला प्रथम पाहितलं व्यासांनी. गेल्यानंतर बाहेर अत्यंत यांना आनंद झाला, आणि त्याने त्याला असे मिठी मारली. या ठिकाणी वडिलांची त्या मुलाची भेट झाली. पुढं व्यासाने त्या आपल्या बाळाला, आपल्या मुलाला ही भागवत संहिता प्रदान केली, भागवत ग्रंथ शिकवला. आणि या कथेमध्ये पुढं सुंदर इतिहासा प्रसंग येतो पहा. या कथेचा वक्ता आहे महामुनी शुकदेव, आणि याचा श्रोता आहे राजा परीक्षित. मी तुम्हाला कालच बोलून गेलो, श्रोता हा 2 प्रकारचा असतो. एक आहे श्वानमुखी श्रोता, आणि दुसरा आहे व्याघ्रमुखी श्रोता. श्वानमुखी म्हणजे कसा, महाराज कधी आपल्याला हसवतात, महाराज कधी दृष्टांत सांगतात. दृष्टांताच्या पाठीमाग जो धावतो त्याला श्वानमुखी श्रोता म्हणतात. श्वान म्हणजे कुत्रा. दगड मारल्यावरती कुत्रा पळून जातो, पण दगड कोणी मारला ते याचा शोध कधी घेत नाही बघा. आणि त्याच ठिकाणी तुम्ही दगड मारा वाघाला, अहो नुसतं वाघ असं म्हणलं तर लोकांना भीती वाटते हो. बोला राधे राधे. राधे राधे. बरं खरं खरं सांगा बरं, इथं कोणी असं एखादं म्हणलं आला वाघ, हे काही बाई थांबणार नाही बघा. इथं चिंग चिंग चिंगाट. थांबाल कोणी इथं? वाघ जो असतो ना त्याला दगड मारल्यावर ते पळून जात नाही. नेमका कोणी मारला ते त्याचा शोध घेत येत तिकडे त्या दिशेनं. याचं नाव व्याघ्रमुखी श्रोता, म्हणजे जो सिद्धांताचा विचार करतो, जो नुसत्या गप्पा गोष्टी कथा ऐकत नाही. आपल्याला व्याघ्रमुखी श्रोता बनायचा आहे, आपल्याला श्वानमुखी श्रोता नाही कधी बनायचे. बोला राधे राधे.
राधे राधे राधे. या कथेमध्ये पुढं सुंदरिता अशी कथा येते बघा. याचे जे नाही का स्त्रोत आहेत राजा परीक्षिती, याचा त्याने पहिला जन्म सांगितला.